नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प एमपीएससी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 76 ते 90 चे सखोल विश्लेषण आणि त्यांची अचूक उत्तरे पाहणार आहोत। ही सिरीज तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। प्रश्न 76, उपराष्ट्रपतींशी संबंधित योग्य विधाने ओळखा। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 4 अ, ब आणि ड। उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो आणि ते आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवू शकतात, हे अगदी बरोबर आहे। महत्त्वाचे म्हणजे त्यांना पदच्युत करण्याचा ठराव केवळ राज्यसभेतच मांडला जातो, लोकसभेत नाही। विधानातील क चुकीचे आहे, कारण लोकसभेच्या केवळ संमतीची गरज असते। बहुमताने पदच्युत करण्याची प्रक्रिया राज्यसभेत होते। आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये पाहूया अँग्लो इंडियन समुदायाबद्दलची महत्त्वाची तरतूद। प्रश्न 77, अँग्लो इंडियन समुदायासाठीच्या अयोग्य तरतुदी ओळखा। येथे उत्तर आहे पर्याय 4, वरीलपैकी सर्व अयोग्य आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की 104व्या घटनादुरुस्तीने 2019 अँग्लो इंडियन आरक्षण आता पूर्णपणे संपुष्टात आणले आहे। त्यामुळे अनुच्छेद 333 नुसार विधानसभेतील प्रतिनिधित्व आणि अनुच्छेद 337 नुसार शिक्षणाबाबतच्या अनुदानाचे नियम आता तांत्रिकदृष्ट्या लागू होत नाहीत। यापुढील स्लाइडमध्ये आपण राज्यघटनेतील भाग 1 आणि त्यातील कलमांची माहिती घेऊया। प्रश्न 78, राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 कशाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, फक्त अ। भाग 1 कलम 1 ते 4 हे पूर्णपणे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र यावर आधारित आहे। इतर पर्यायांचा विचार केला तर भाग 2 मध्ये नागरिकत्व, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आणि भाग 8 मध्ये केंद्रशासित प्रदेशांची माहिती दिली आहे। पुढील स्लाइडमध्ये आपण काही राज्यांना मिळालेल्या विशेष दर्जाबद्दल माहिती पाहूया। प्रश्न 79, अनुच्छेद 371 नुसार विशेष दर्जा नसलेले राज्य ओळखा। याचे उत्तर आहे पर्याय 4, त्रिपुरा आणि झारखंड। भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 ए ते जे मध्ये नागालँड, आसाम, मणिपूर, सिक्कीम आणि मिझोराम यांसारख्या ईशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा दिला आहे, परंतु त्रिपुरा आणि झारखंडला असा कोणताही विशेष दर्जा या कलमांतर्गत नाही। चला आता पुढील स्लाइडमध्ये पहिल्या लोक न्यायालय कॅम्पबद्दल जाणून घेऊया। प्रश्न 80, स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक न्यायालय कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात झाला? याचे अचूक उत्तर आहे पर्याय 2, गुजरात। 1982 मध्ये गुजरात राज्यातील जुनागड येथे भारतातील पहिला लोक न्यायालय कॅम्प आयोजित करण्यात आला होता। हा न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। पुढील स्लाइडमध्ये आपण बीपी पहाडी समितीच्या अध्यक्षांबद्दल माहिती घेऊया। प्रश्न 81, बीपी पहाडी समितीमध्ये ते कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? याचं उत्तर आहे पर्याय 4, अ, क आणि ड। 1968च्या राज्य प्रशासकीय सुधारणा समिती अंतर्गत बीपी पहाडी हे समन्वय समिती, तक्रार निवारण समिती आणि सर्वसाधारण प्रशासन विषयक तदर्थ समितीचे अध्यक्ष होते। फक्त मुख्य अनुदानाच्या शिफारशीची समिती याचे ते अध्यक्ष नव्हते। पुढील स्लाइडमध्ये बालहक्क संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या आयोगाची माहिती घेऊया। प्रश्न 82, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स एनसीपीसीआरची स्थापना कधी झाली? याचे उत्तर आहे पर्याय 3, 2007। जरी बालहक्क संरक्षण कायदा 2005चा असला तरी या आयोगाची प्रत्यक्ष स्थापना मार्च 2007 मध्ये करण्यात आली होती। परीक्षेच्या दृष्टीने हा फरक लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे। आता पुढील स्लाइडमध्ये आपण पीओसीएसओ- कायद्याबद्दल माहिती घेऊया। प्रश्न 83, बालकांच्या संरक्षणासाठी पीओसीएसओ कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? याचं उत्तर आहे पर्याय 2, 2012। 18 वर्षांखालील मुलांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी हा अत्यंत कठोर कायदा 2012 मध्ये लागू करण्यात आला आहे। यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेबाबत माहिती घेऊया। प्रश्न 84, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली? याचे उत्तर आहे पर्याय 4, 1992। राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत जानेवारी 1992 मध्ये या आयोगाची वैधानिक स्टॅच्युटरी संस्था म्हणून स्थापना झाली। पुढील स्लाइडमध्ये संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी केलेल्या महत्त्वाच्या कामांचा आढावा घेऊया। प्रश्न 85 ते 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने कोणती कामे केली? याचं उत्तर आहे पर्याय 4, ब, क आणि ड। या दिवशी राष्ट्रगीत, जनगणमन, राष्ट्रगान, वंदे मातरम यांचा स्वीकार करण्यात आला आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड झाली। राष्ट्रध्वजाचा स्वीकार मात्र 22 जुलै 1947 रोजीच झाला होता, त्यामुळे विधान अ चुकीचे आहे।
पुढील स्लाइडमध्ये आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2025 ते 26 मधील अणुऊर्जा अभियानावर चर्चा करूया. प्रश्न 86. अर्थसंकल्पातील अणुऊर्जा अभियानाबाबत योग्य विधाने ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. ऊर्जा सुरक्षेसाठी लघु मॉड्युलर अणुभट्टी SMRवर लक्ष केंद्रित करणे, कायद्यात सुधारणा करणे आणि परकीय गुंतवणुकीला FDI प्रोत्साहन देणे ही या अर्थसंकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. आता पुढील स्लाइडमध्ये INS विक्रांतबद्दलची महत्त्वाची माहिती पाहूया. प्रश्न 87. INS विक्रांतबाबत योग्य विधाने ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 एकही नाही, कारण INS विक्रांत ही पूर्व नौदल कमांडमध्ये आहे. विधानात पश्चिम म्हटले आहे आणि तिची निर्मिती कोचीन, केरळ येथे झाली आहे. विधानात तामिळनाडू म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही विधाने चुकीची ठरतात. पुढील स्लाइडमध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल माहिती घेऊया. प्रश्न 88. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याबाबत कोणते विधान खरे नाही. याचं उत्तर आहे पर्याय 4. त्यांना मे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळाली, परंतु 9 मे ही तारीख तांत्रिकदृष्ट्या अचूक नसल्याने हा पर्याय चुकीचा ठरतो. त्यांचे इतर तपशील जसे की जन्म 1960 आणि नागपूर खंडपीठातील नियुक्ती हे बरोबर आहेत. पुढील स्लाइडमध्ये राष्ट्रीय जल पुरस्काराबाबत जाणून घेऊया. प्रश्न 89. राष्ट्रीय जल पुरस्काराबाबत योग्य विधाने ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय 4 ब आणि क बरोबर. हा उपक्रम जलशक्ती मंत्रालयाचा असून 2016 पासून सुरू झाला. विधान अ मधील अर्जाची तारीख चुकीची असल्याने केवळ ब आणि क ही विधाने सत्य आहेत. प्रश्न 90. जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार देशांचा चढता क्रम लावा. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 क अ ब ड. शांतता निर्देशांकात आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर आयर्लंड रँक 3, ऑस्ट्रिया रँक 5 आणि न्यूझीलंड रँक 9 असा क्रम लागतो. 2024 मधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल विधाने तपासा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. भारताचा स्टार बुद्धिबळपटू गुकेश डी याने 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फाईट जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तसेच 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये त्याने ओपन टीममध्ये आणि वैयक्तिक कामगिरीतही सुवर्णपदक मिळवून देशाचे नाव उंचावले आहे. आता आपण आपल्या पुढील स्लाइडमध्ये राष्ट्रीय बालिका दिनाचे ऐतिहासिक टप्पे पाहूया. प्रश्न 92. राष्ट्रीय बालिका दिनाबाबत योग्य विधाने ओळखा. याचे अचूक उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. भारतात दरवर्षी जानेवारी 24 हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा होतो. या दिवसाची सुरुवात 2008 मध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाने केली होती. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ ही महत्त्वाची योजना 2015 मध्ये याच दिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आली होती. यापुढील स्लाइडमध्ये आपण जागतिक क्रिकेट शिखर परिषदेच्या ठिकाणांच्या जोड्या पाहूया. प्रश्न 93. क्रिकेट शिखर परिषद ICC समिट्स आणि त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या लावा. विद्यार्थी मित्रांनो, येथे दिलेल्या सर्व जोड्या अचूक जुळलेल्या आहेत. 16वी परिषद बर्लिन, जर्मनी, 15वी जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका, 14वी नवी दिल्ली, भारत आणि 13वी परिषद क्वालालंपूर, मलेशिया येथे पार पडली. हा क्रम परीक्षाभिमुख असून लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेबद्दल PDS माहिती घेऊया. प्रश्न 94. अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना कोणत्या वस्तू मोफत किंवा सवलतीत मिळतात. याचं उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तांदूळ, गहू आणि भरड धान्य सवलतीत मिळतेच, पण राज्यस्तरीय विशेष योजनांतर्गत उदा. महाराष्ट्र सणसुदीला साखर, लाल मिरची पावडर, हळद आणि तेल यांसारख्या वस्तूंचा समावेश असलेले विशेष किट देखील लाभार्थ्यांना दिले जाते. चला आता पुढील स्लाइडमध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दलचे सत्य जाणून घेऊया. प्रश्न 95. जनधन खात्यावर लागू होणारे योग्य विधान ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय 3 फक्त ब. विद्यार्थी मित्रांनो, अनेकदा असा गैरसमज होतो की ही योजना फक्त आदिवासींसाठी आहे, पण ती युनिव्हर्सल म्हणजेच सर्वांसाठी आहे. याचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण आणि आदिवासी भागात आर्थिक समावेश फायनान्शियल इन्क्लुजन करून बँकिंग सेवा पोहोचवणे हे आहे. ही योजना 2014 मध्ये सुरू झाली होती, 2025 मध्ये नाही. पुढील स्लाइडमध्ये मालदीवमधील राजकीय घडामोडींवर नजर टाकूया. प्रश्न 96. मालदीवमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला. याचे अचूक उत्तर आहे पर्याय 1 पीपल्स नॅशनल काँग्रेस -PNC. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने संसदेत पीपल्स मजलिस ऐतिहासिक बहुमत मिळवले असून त्यांनी मालदिवियन डेमोक्रॅटिक पक्षाचा MDP पराभव केला आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण नद्यांची खोरी आणि राज्यांच्या भौगोलिक विसंगतीबद्दल माहिती घेऊया. प्रश्न 97. राज्य निर्मिती आणि पाणी वाटप करार यातील चुकीची जोडी ओळखा. याचे उत्तर आहे पर्याय 4 चुकीची जोडी.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा संबंध प्रामुख्याने कृष्णा, गोदावरी आणि कावेरी नद्यांच्या खोऱ्यांशी येतो. पर्यायात दिलेल्या रावी, बियास आणि सिंधू या नद्या उत्तर भारतातील असून त्यांचा संबंध पंजाब, हरियाणा आणि राजस्थानशी आहे, दक्षिणेशी नाही. पुढील स्लाइडमध्ये संसदीय प्रक्रियेतील गिलोटीन या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ पाहूया. प्रश्न 98. अर्थसंकल्पीय प्रक्रियेतील गिलोटीन. गिलोटीन म्हणजे काय? याचं उत्तर आहे पर्याय 3, फक्त ब. जेव्हा अधिवेशनाची वेळ संपत येते आणि अनेक मागण्यांवर चर्चा करणे शक्य नसते, तेव्हा अध्यक्षांच्या संमतीने उरलेल्या सर्व मागण्यांवर चर्चा न करताच थेट मतदानासाठी ठेवले जाते. यालाच गिलोटीन असे म्हणतात. यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचा आढावा घेऊया. प्रश्न 99. मारुती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय 4, वरीलपैकी सर्व. निसर्गलेख रोखवा, पक्षी जीवनावरील पक्षी जाय दिगंतरा, आत्मचरित्र चकवा चांदण, कीटक अभ्यासावरील फुलपाखरे आणि वन्यजीवांवरील जंगलाचा राजा हे सर्व प्रसिद्ध ग्रंथ त्यांनीच लिहिले आहेत. आता आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 100. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कौशल्य भवनचे उद्घाटन कोठे केले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय 1, नवी दिल्ली. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत सर्व शाखा एकाच छताखाली आणून प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी या नवीन इमारतीचे उद्घाटन देशाच्या राजधानीत करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, यशाची ब्ल्यूप्रिंट आता तुमच्या हातात आहे. अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी आणि चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी संकल्प एमपीएससी अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा. आमचा हा प्रयत्न आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.